बूटकॅम्प इन फेमस माफिया हा फक्त माझ्यावर विश्वास ठेवून बनवलेला आहे. तर जर त्यांनी 10 मिनिटं मिठी मारली आणि ते एक असतं ना, म्हणजे मित्र किती प्रेम करतो आपल्यावर, खूप भाऊक झालेला, खूप म्हणजे एकच बोलत खूप प्रेम आहे, खूप प्रेम आहे. आणि मी जसा रडत होतो आणि मी तिला सोडतच नव्हतो, अक्षरशः मला आहे ना उचकी लागली होती आणि तिला एकदम म्हणजे ती वेडी झाली. आणि मग शाळेत मला सगळे लाल्या, कारण की हे माझे गाल पूर्ण लाल व्हायचे आणि ते एकदम लालच दिसायचं मी. तर म्हणजे मला फॉरेनर म्हणूनच पहिले हाक मारचे आमच्या एरियातले. सिद्धी आला तर बोल, लाल्या दिसाला स्मार्ट है, पण काय पण बोला, लुक बादशाह है भावाचा. तो आज के हमारे शो में जो आने वाले गेस्ट है एक डैशिंग आने वाले गेस्ट बाजूला बसले थे हमारे शो में जो आ चुके हैं उनका नाम है आने वाले गेस्ट तोतल्या. और इसके बारे में क्या बोलूं मैं, इसके बारे में ज्यादा कुछ बता नहीं सकता, तो मैं सीधा आपको मैं उनसे मिलवाता हूं. द नन अदर देन मिस्टर आईची कटकट रे. चल पप्पा एक डप्पा तोतल्या. कठीण है रे भाई, कठीण है. करण भाई के साथ रहने का नतीजा. परत. तो मैं सीधा आपको मैं उनसे मिलवाता हूं. द नन अदर देन मिस्टर ननरद्यान. अरे तोतल्या एडिट करके भी चेक कर सकते थे ना, रिपेयरिंग कितना वक्त लगता रे. गावात चेतन द टाइगर. यस चेतन जी, स्वागत है आपका आपके इस शो में जिसका नाम है चल पप्पा मार गप्पा. थँक्यू सो मच मनी मॅवजी. 5-6 महिन्यानंतर ते काहीतरी बिग बॉसच्या रिंगटोनमुळं आम्ही दोघंच बसलो होतो आणि आम्ही दोघंच बिग बॉस बघत होतो. त्यावेळेस जेव्हा कॉपी राईट्स आली श्रीमान भाईच्या पहिल्या चॅनलवर, आम्ही जेवता टाइमपास म्हणून काय बघायचं तो बिग बॉस बघत होतो. आठवत का नाही अभिजित होतो माझ्याबरोबर थोडस. मला एवढं आठवतं की मी जेवायला बसलो होतो, मी करणला सांगत होतो बघ नेट चालतंय का, आता नीट चालतंय. आणि मी बिग बॉस बघत बसलेलो एकटा होतो रे. अभिचा आठवत नाही मला. अभि आणि मी कधी बसलो होतो. ठीक आहे. स्ट्रीम करताना विचारायची लोक, तर मध्ये सांगायचो असा विषय, असं आम्ही करायचो, असे आमच्या गमती. तर ते असे एकदम थोडा सांगत होतो. असं पूर्ण हे ते ह्याच व्लॉग मध्ये ऐकतील ते. तर मग हे काही जास्त ना, ह्या असा व्लॉग आहे की ह्यामध्ये एडिटर कोण आहे रे ह्याचा? मालवणी नोबिता. अरे मागे काय रोमॅन्स चाललाय का? डान्स चाललाय तिकडे, साल्सा. कुठली म्युझिक टाकले भाई? म्युझिक ना तुम्हाला इकडे म्हणजे माणसाचं लक्ष तिकडे निघतंय भाई म्युझिक कडे. गोव्याला आहे कुठेतरी बोट बीटवर डान्स चालू असं फील होतं भाई. मग शाळेत मला सगळे लाल्या, कारण की हे माझे गाल पूर्ण लाल व्हायचे आणि ते एकदम लालच दिसायचं मी. तर म्हणजे मला फॉरेनर म्हणूनच पहिले हाक मारचे आमच्या एरियातले. म्हणजे त्याच्यावरून तुमचं जे नाव आहे ते पडलं लाल्या. तर ते मला सगळे लहानपणापासून लाल्या आणि शाळेत पण लाल्या, तर मग लाल्याच झालं. पण ते काय असं चिडवतात म्हणून लाल्या नाही. जैसे हर किसी को एक एक टोपन नाम रहता है, मतलब बाकी का दूसरा भी नाम रहता है, उस तरीके से नाम है चेतन भाई को भी लाल्या. आता यांना पण गोट्या बोलतात, पण हे तुम्हाला माहित नसेल. तर ते आम्ही त्याला बोलत नाही, कारण की मी ह्याला आबी म्हणून बोलतो आणि श्रीमानला सिद्धी बोलतो, करणला करण बोलतो. आणि सौरभ राणेचं नाव हे सौरभ आहे, त्याला राणे मी बोलतो म्हणून हे म्हणजे मी बोलायला लागलो, तर सगळे राणे बोलायला लागले. मी राणे बोलतो कारण त्याचं आडनाव आहे. तर अशा प्रकारे हे माझं नाव लाल्या. आणि ते लाल्या काय मला काय असं राग येत नाही, पण आता माझी इच्छा की मला टायगर बोला ना. येस. आता लुक कसं आहे, काय वाघासारखा माणूस आहे, तर टायगर बोला ना लाल्या बोलण्यापेक्षा. तो वाघ जंगलात यायला का भरतोय? वाघाला सांगितलं चल जंगलात, नको मला अटॅक येईल. टायगरला अटॅक येते जंगलामध्ये. माकड साहेब. श्रीमान, तन्वी आणि मम्मी असं. तर आपल्याला एक ऑर्क बनवायची आहे, असं तसं येते. तर त्यामध्ये म्हणजे हे लोक कधी इन्क्लूड नव्हते, म्हणजे मनी मॅव, करण वगैरे. श्रीमानचं असं म्हणणं होतं की मी चेतन तुम्हाला घेऊन आणि डेव्हिल चार्ली पण सोबत खेळायचे, तर त्यांना घेऊन माझे काहीतरी प्लॅन्स आहेत, ते एक ऑर्क काढायचं. तर मग त्याबद्दल मग आमचं पहिले यांच्याशी चर्चा करणं हे ठरलं. तर त्यामुळे ते चर्चा करण्यासाठी आम्ही एका ठिकाणी गेलो होतो. त्यामध्ये असं मांडलं आणि त्या चर्चेनुसार हे सगळ्याजणांनी ॲक्सेप्ट केलं वगैरे. तर त्यानंतर मग पहिलं आमच्यासमोर टार्गेट आलं ते म्हणजे बूटकॅम्पसाठी जागा.
चांगली जागा. तर आम्ही बहुतेक बऱ्याच ठिकाणी फिरलो, कारण की त्या ठिकाणी इंटरनेटचा प्रॉब्लेम नको यायला किंवा जे काय ते बजेटमध्ये बसायला हवं, त्याचा रेंटपासून येते, कारण की लगेच काही घ्यायचं नव्हतं. एग्जैक्टली, अगर बूट कैंप वगैरह चला नहीं तो ये तो मेन सब चीज़ें देखनी पड़ेगी. इंटरनेट, प्लेस, कितना प्लेस मिल रहा है और बजट भी तो है. अगर आप इतनी बड़ी और चलाते हो तो उसके लिए बजट भी करना जरूरी है. त्या ठिकाणी आम्ही 2-3 जागा बघितल्या, व्हिजिट केल्या. त्यानंतर तिथलं आजूबाजूचा आम्हाला परिसर पण चांगला हवा असं आमची डिमांड होती की त्या ठिकाणी काही गोष्टी म्हणजे काय प्रॉब्लेम. आई शपथ मैं खोटं नाही बोलताय. हे बॅकग्राऊंड म्युझिक जे चाललंय ना, मला कळत नाहीये ते तुम्हाला पटतंय का नाही. म्हणजे मी बोलतोय म्हणून तुम्ही मला माझ्या हो नका बोलू. तुम्हाला हे बॅकग्राऊंड म्युझिक पटतंय का भावांनो? मला ऑनेस्टली सांगा. मला पटतंय बॅकग्राऊंड म्युझिक हे चाललंय? काय चाललंय मला काहीच कळत नाही. व्हिडिओ आणि म्युझिक मध्ये. आणि पहिली गोष्ट म्हणजे पॉडकास्ट आहे. म्युझिक पाहिजेच कशाला पॉडकास्ट मध्ये रे? म्हणजे कशासाठी भाऊ? माणसाचं म्हणजे लक्ष आहे ते म्युझिक कडे चाललंय का नाही भावांनो? खरं का नाही? कुकिंग ब्लॉग चाल रहा है. हा ना यार गाईज. प्रॉब्लेम नको यायला इन फ्युचर. तर त्या ठिकाणी त्या जागेचं नाव आम्ही हिरानंदनी या ठिकाणी गेलो. ते हिरानंदनीमध्ये बऱ्यापैकी खूप सोफिस्टिकेटेड तिथले कॉम्प्लेक्स आहेत आणि तिथलं सगळं चांगलं आहे, काही नाही. फक्त तिथं कॉन्टेंट बनवण्यासाठी थोडा इश्यू येत होता, कारण की त्या तिकडे तुम्ही जर कुठली प्लेस यूज करणार असेल तर त्याचा कॉन्टेंट एवढा बनतोय प्लेस बदलल्यापासून भावांनो, बेकार कॉन्टेंट चालू आहे सगळ्यांत. म्हणजे कमीत कमी आठवड्याला पर चॅनलमध्ये माझ्या सीसींकडे 2 व्लॉग्स असतात, 2 ते 3 रील्स असतात, शॉर्ट्स असतात 2 ते 3. चॅनलवरती हायलाइट्स असतात रेग्युलर लेवलला. आठवड्यातले 4 ते 5 हायलाइट्स पण टाकण्याची ताकद ठेवतात, पण कधी कधी 1-2च टाकतात. आणि रेग्युलर स्ट्रीमिंग अनबिलिव्हेबल चीज आहे. जागा बदलल्यापासून चालू आहेत भाई. लिटरली बूटकॅम्प इन फेमस माफिया हा फक्त माझ्यावर विश्वास ठेवून बनवलेला आहे. हां, एक्झॅक्टली. म्हणजे आज श्रीमान आहे ना, घरात डोळे झाकून किंवा इतर जगात कुठेही जाईल डोळे झाकून का तर बाबा ह्याच्यात चेतन आहे, चेतन सगळं बघेल एवढा विश्वास. पण त्यामध्ये गोष्टच अशी घडली की मला तिथं माझ्या घरी जाणं इम्पॉर्टंट होतं, कारण की त्या गोष्टीला मी जास्त कनेक्ट आहे. अशा काही प्रसंग आला. असं काय होतं जे तुम्हाला इनफेमस माफिया सोडून तुम्हाला घरी जावं लागलं किंवा काय केलं असं? त्याच्यामुळे आमच्या श्रीमानचे वादावाद नाही, आमच्या रिलेशनशिप मध्ये हे झालं, जरासं डेथ झाली आमच्या आत्याची. 2 दिवसाआधीच मी घरी राऊंड मारलेला. तर मी दुपारी गेलो तर ती मला बोलत होती, अरे कधी आला चेतन, ये बस जे. ती आजारी नव्हती, काय नव्हती, आणि अचानक तिला ब्रेन हॅमरेज काय बोलतात ते, तो मला शॉकच बसला. म्हणजे मी लिटरली बोललो आईला, हे अचानक एखादा चालता बोलता माणसाला. तर त्यामुळे मी ठरवलं की मी थोडंसं अपसेट झालो, म्हणजे थोडंसं म्हणजे बऱ्याच जास्तच झालो, पण मी खूप स्ट्रॉंग पण आहे तसा. तर मग ते मला पटत नव्हतं. असं जर झालं तर थोडं म्युझिक ऍडजस्ट झाली असती. थोडा म्युझिकचा जो आवाज आहे ना, तो थोडा कमी पाहिजे होता. भाऊक झालेला खूप. म्हणजे त्याचं तो एकच बोलला, फक्त एकच बोलत होता की माझं ज्यावर खूप प्रेम आहे, माझं ज्यावर खूप प्रेम आहे. पण त्यामध्ये म्हणजे माझ्या अक्षरशः हातपाय पण कापरत होता आणि तो पण घट्ट मिठीमध्ये त्यांनी मिठी सोडतच नव्हता. तर ती गोष्ट झाली. पण त्यानंतर पण आमचं कसं आहे, प्रेम तर आहे पण भांडणं होतं. प्रेम तर आहे, पण मस्करीत घ्यायची प्रत्येक सिरियस गोष्ट किंवा प्रत्येक व्यक्तीला ग्रँटेड पकडायचं आपण सोडत नाही. थोडीशी सवय जर ती सोडली असती तर सगळं नीट झालं असतं, पण नाही ना, मस्करी अजून करायची. या भरड्याला मी बोललो होतो की तू येतोय का डोंगरावर, ढाकला. आधी हो बोलला, म्हणजे त्यांनी आम्हाला ग्रँटेड पकडलं की मी येतोय, आणि ह्यांना नंतर कल्टी मारू हे सहन करते. राणेनी ह्याच्यासाठी स्पेशली वेगळी तयारी केली होती, बरोबर. हा आला नाही, ठीक आहे चल. राणेने तेव्हा ह्याच्यावरनं हात वर केले. नंतर लोणावळ्याचा प्लॅन झाला होता. लोणावळ्यातही हा 100% लोणावळ्याचा प्लॅन ह्याच्याकरता बनला होता, ह्याच्यामुळे बनला होता. प्लॅन झाल्यानंतर हा गायब झाला प्लॅनमधनं स्वतःहून. म्हणजे राणे ऑलरेडी नेगेटिव्हिटीमध्ये घुसला होता ह्याच्या बाबतीत. तो अजून जास्त चिडला. डाकूनी प्लॅन बनवला होता, डाकूनी पण हातवर केले, आणि हा आम्हाला ग्रँटेड पकडतो. बरोबर आहे का नाही? हे नाही करायला पाहिजे. सिरियसली घेणं, शब्दाला जपणं खूप महत्त्वाचं असतं. मैत्रीमध्ये तेही चालतं, आणि मैत्रीमध्ये पाण्यासारखं राहणं खूप महत्त्वाचं असतं, आहे की नाही. आणि आता तो टेन्शन घेतो, पण तू जेव्हा चुकला तेव्हा तुला ती चुकीच फीलच नाही झाली. तू मस्करीत घेतला आम्हाला, आणि आता जर आम्ही तुला नेलं नाही तर तुला वाईट कशाला वाटायला पाहिजे, बरोबर आहे का नाही भावना. तर मी ऑप्शन पण दिला त्याला की बाबा ज्या लोकांना दुखवलंय त्या लोकांना कॉल कर, आणि कॉल नाही उचलला भेट ना, काय फरक पडतोय. मी त्याला बोललो राणीला भेट डायरेक्ट. पण साहेब उठून गेले का? साहेबनी एफर्ट्स दाखवले का उठून जायचे? नाही दाखवले. उलट स्ट्रीमवरती
काय 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 चिडचिड आणि भरळत होते मूर्खासारखं. कधी मला असं वाटत पण नाही. दोन्हीकडनं इम्पॉर्टंट असतं. नाही हेट म्हणजे मी त्याला हेट करत पण नाही, पण मी त्याला उचकवतो आणि मध्ये मी काय पण बोलतो ना त्याला तो राग येतो. आणि हल्ली पहिले कसं होतं, ठीक आहे चल हा बोल, चल हा चल हा चालेल चल झोपू का आता मी. पण आता कसा बोलला ना तिथं नाही मला आता कळत नाही, माझं डोकं फिरलंय, नाही मला आता तो असं भडकतो ना, तर ते मला असं वाटतं कुठंतरी मी उचकवण्यात बादशाह झालेलो आहे आणि तो पण भडकतो. बघितलं ना तोच टॉपिक बोल, उचकवी गँग. तर त्या आमच्यामध्ये ह्या गोष्टी होत राहतात. त्या गोष्टीचं मला तुम्हाला एकच मेसेज देणार आहे की तुम्ही जास्त सिरियसली चालतात ते तुम्हाला दाखवतो आम्ही किंवा आम्ही बोलतो म्हणून समजून त्याच्याबद्दल काही चर्चा. बाकी विषय क्लोज करा. ज्यादा फॉलोअर्स चाहिए और कम दोस्त चाहिए या फिर ज्यादा दोस्त चाहिए और कम फॉलोअर्स चाहिए, इसमें से आप क्या चूज करना चाहोगे? मुझे ज़्यादा दोस्त चाहिए और फॉलोअर्स भी कट्टर चाहिए. कट्टर मतलब जो रॉयल रहेंगे ऐसा एकदम. क्या ज्यादा कट्टरचे मतलब जो रॉयल रहेंगे. अरे याच्या गावात रॉयल रंबल मध्ये याला तोडर मी असं आपटून एका ठार होईल, ठार कोमा जाईल 3 महिन्यासाठी. रॉयल रहेंगे याच्या. अरे एक पॉडकास्ट है का तोतला तिवारी शो है भाई. हाँ अरे लॉयल रहेंगे अभी भाई, लॉयल मेरा बब्बू. हे माझा छोटू रॉयल नाही रे. अरे जाम तोतला भाई, हा बेकार तोतला. करंटचा रेकॉर्ड तोडेला एक दिवस. रॉयल रहेंगे. आपका जो फेवरेट एक कट्टर मतलब जो रॉयल रहेंगे ऐसा रॉयल रहेंगे ऐसा आईच्या गावात रे. मला असं वाटतं की मी कधी चुकी केलीच नाही. जर झाली असेल चुकी तर ती समोरच्याच्या दृष्टिकोनात झाली असेल. त्यामुळे मला आठवत नाही की मी जर चुकी केली तर नाही. चेतन कधी जिंदगीत चुकी नाही करू शकत. चेतन देवाचा मुलगा आहे, देवाचा. आणि देवाचा मुलगा कधी चुकी करत नाही भावांनो. आणि जर ती चुकी तुम्हाला वाटत असेल तर तुमची चुकी भावांनो. वाव चेतन शेठ, देवाचा अवतार हो माझा बच्चू, माझा लड्डू मोठ्या तो पुणे मीटर. अविस्मरणीय क्षण. श्रीमान लेजन. जीव. करण बडबड आहे. तन्वी रडकी. राणी बिझनेसमॅन. अभिजीत मतलब मैं जबाबदारी व्यक्ती. आईची कटकट रे. फिर से लो थोड़ा. कॉमेडी हे कॉमेडी होतं. करण बडबड आहे. तन्वी रडकी. राणी बिझनेसमॅन. अभिजीत मतलब मैं जबाबदारी व्यक्तिमत्व. ओहो टैलेंट. गरुडाजी मतलब आपने अभिजीत जोशी जी. नियोजन व्यक्ती. यस मतलब मैनेजमेंट अच्छी तरीके से करते हैं गरुडा जी. तर मला मित्रांनो, मैत्रिणींनो, आईंनो आणि भावांनो, मला सगळ्यांना एकच असा चांगला आणि मोठा मेसेज द्यायचा आहे. तो म्हणजे की आयुष्य हे एकदाच आहे. कारण की मी खूप जवळून बघितलं आहे, चालता बोलता अशी माझ्याशी माणसं जवळ आलेली आहेत आणि ते काही क्षणाने काही वेळेने ते इथून ते निघून कसे जातात तर याचा खूप त्रास होतो जवळच्या व्यक्तींना. तर त्यामुळे मला एकच सांगायचं आहे की आपले आईवडील झाले, नातेवाईक झाले, मित्र झाले, सगळ्यांवरती प्रेम करा, कोणाशी भांडू नका, आनंदाने राहा, मस्त जॉब करा, बिझनेस करत असाल बिझनेस करा, मस्त 2 पैसे कमवा, आपल्या गरजा सुटतील एवढे कमवा, आनंदी राहा, मस्त फिरा, एन्जॉय करा, स्वतःला त्रास होईल अशा काही चुकीच्या गोष्टी करू नका आणि कुठल्याही गोष्टीच्या म्हणजे आहारी जाऊ नका. कारण की आजकाल पहिलेचा विषय वेगळा होता, म्हणजे लोक एन्जॉयमेंट म्हणून करायचे, पण आजकाल इन शॉर्ट डायरेक्ट सांगते की अशा गोष्टी ज्या हानिकारक आहे शरीराला त्याही जास्त करू नका. कारण की तुमच्यासमोर मीच खूप मोठं उदाहरण आहे सध्या तरी. त्या गोष्टींपासून अलिप्त व्हा आणि मस्त आपली आनंदी लाईफ आनंदाने जगा, एवढाच माझा संदेश आहे. आणि कोणाशी भांडू नका, प्रेमाने राहा. आयुष्य एकदाच आहे आणि याच्यानंतर परत पुनर्जन्म नाही आहे. त्यामुळं हसून खेळून राहा.